नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे. मागच्या भागामध्ये आपण पंचायत राजची पार्श्वभूमी पाहिलेली आहे आणि आज आपण सगळ्यात महत्वाची जी संस्था आहे ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीविषयी माहिती पाहणार आहे. मागच्या भागामध्ये आपण ग्रामपंचायत पार्श्वभूमी पाहिलेली आहे, याचा थोडक्यात सारांश पाहूया. बघा, नुकत्याच नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र, स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र यांनी जे नगरपंचायती महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या ज्या संख्या आहेत या संख्या डिक्लेअर केलेल्या आहेत. याचं कारण काय की अनेक पुस्तकांमध्ये ही जी संख्या आहे ही संख्या वेगवेगळी आहे आणि आता ही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की 6 डिव्हिजन किंवा 6 विभाग आहेत: कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी कोकणमध्ये 7 जिल्हे आहेत, नाशिकमध्ये 5 जिल्हे आहेत, पुण्यामध्ये 5 जिल्हे आहेत, पुणे डिव्हिजन मध्ये म्हणजे पुणे विभागामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 आहेत, अमरावतीमध्ये 5 आहेत आणि नागपूरमध्ये 6 आहेत. त्याच्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांची संख्या दिलेली आहे. ही संख्या आपण इथं व्यवस्थित पाहू शकतो. बघा, महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण पाहिलं एकूण जिल्हे, मागच्याच भागामध्ये सर्व माहिती पाहिलेली, आपण थोडक्यात त्याचा काय पाहतोय, सारांश पाहतोय. एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये 34 जिल्हा परिषद आहेत. तर इथं आपण पाहिलं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत, कारण का ते नागरी भाग आहेत. एकूण महानगरपालिका सध्या 29 आहे. त्याच्यामध्ये 28वी जर आपण पाहिली तर ती इचलकरंजी ही आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूरमध्ये. आणि दुसरी जी आहे ही दुसरी जालना, ही 29वी महानगरपालिका आहे जालना जिल्ह्यामध्ये. 29 तालुके जे आहेत ते 358 आहेत. मात्र पंचायत समितीचा जर विचार केला तर त्या किती आहेत? 351 आहेत. 7 नागरी भागामध्ये मोडतात. एकूण शहरे 534 आहेत. एकूण नगर परिषदा 247 आहेत. नगर परिषदेलाच नगरपालिका असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नगरपंचायती 147 आहेत आणि ग्रामपंचायती 27,782 आहेत. आणि कटक मंडळ महाराष्ट्रामध्ये 7 आहेत. या 7 मधले पुणे जिल्ह्यामध्ये 3 कटक मंडळे आहेत. याच्यामध्ये जर आपण भारताचा विचार केला तर भारतात 62 कटक मंडळे आहेत. ही सगळ्यात महत्वाची आकडेवारी आहे जी येणाऱ्या परीक्षांना, स्पर्धा परीक्षांना विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर आपण पंचायत राजची पार्श्वभूमी पाहिली. मग स्वातंत्र्यापूर्वीचा पंचायत राज आणि स्वातंत्र्यानंतरचा पंचायत राज याचे 2 महत्वाचे पार्श्वभूमी वगैरे भाग पडतात. याच्यामधला जो स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरचा भाग आहे, याच्यामध्ये वैदिक किंवा प्राचीन कालखंड आणि दुसरा ब्रिटिश कालखंड असे 2 भाग त्याच्यामध्ये पडतात. याच्यामध्ये आपण महत्वाची सगळी माहिती पाहिलेली आहे. जर आपण पाहिलं तर मौर्य आणि गुप्त काळ जो आहे, या मौर्य आणि गुप्त काळामध्ये पंचायतींना अधिक महत्व होतं, बरोबर ना? आणि याच्यामध्ये मग आपण पाहिलं की हे जे 2 ग्रंथ आहेत की प्राचीन किंवा मध्ययुगीन कालखंड जो आहे, याच्यामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा ग्रामपंचायतीचं किंवा जी न्याय व्यवस्था आहे किंवा पंचायत राज व्यवस्था आहे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हे जे मनुस्मृती, नारस्मृती आहेत याच्यामध्ये पंचायत राजला न्याय पंचायती असे याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बुद्धकालीन ज्या जातक कथा आहेत या जातक कथामध्ये सुद्धा आपल्याला न्याय पंचायतीचं किंवा जी न्याय व्यवस्था आहे किंवा ग्रामीण व्यवस्था आहे याचं वर्णन आढळतं. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे, बाणभट्टाचा जो हर्षचरित नावाचा ग्रंथ आहे, या हर्षचरित मध्ये खेड्याचा हिशोब पाहणारा जो अधिकारी आहे याला ग्राम पट्टालिका असं म्हटलेलं आहे. तसंच युआन श्वांग हा चीनी प्रवासी भारतामध्ये आला होता आणि आपल्या प्रवास वर्णनामध्ये गावाचा जो प्रमुख आहे या गावाच्या प्रमुखाला मदत करणारा जो अधिकारी आहे त्याला मदतर हे नाव देण्यात आलेलं आहे. बघा, प्राचीन कालखंडामध्ये गावाचा कारभार पाहणारा अधिकारी याला ग्रामीण म्हटलं जायचं. तालुक्याचा कारभार पाहणारा अधिकारी जो आहे त्याला गोप म्हटलं जायचं. तर जिल्ह्याचा कारभार पाहणारा अधिकारी याला सयापती असं नाव दिलं गेलं होतं. याच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं ब्रिटिश कालखंडातील पंचायत राज. मग या कालखंडामध्ये जे ब्रिटिश आहेत, इंग्रजांनी थेट प्रशासनाची संकल्पना आणली
आणि त्यामुळं स्थानिक जी स्वायत्तता होती या स्थानिक स्वायत्ततेवर काय आल्या होत्या रे, मर्यादा आल्या होत्या. मग त्याच्यानंतर या ब्रिटिश कालखंडामध्ये 1793 मध्ये जो ऍक्ट, आता चार्टर्ड ऍक्ट का आणण्यात आले होते? चार्टर्ड ऍक्टचं कारण असं होतं की जी ब्रिटिशकालीन कंपनी होती किंवा ब्रिटिश कंपनी होती, त्या ब्रिटिश कंपनीवर काय आणायचं होतं, नियंत्रण आणायचं होतं. या नियंत्रणासाठी चार्टर्ड ऍक्ट निर्माण करण्यात आले होते. मग या 1793च्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये मुंबई, मद्रास आणि बंगाल प्रांतात पालिका संस्थांची काय करण्यात आली होती रे, स्थापना करण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर मग 1842 मध्ये बंगाल प्रांतामध्ये पहिला म्युनिसिपल कायदा काय झाला होता, लागू झाला होता. आणि हाच कायदा 1850 मध्ये संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा काय झाला, लागू झाला. पुढे जर आपण पाहिलं तर हा जो लॉर्ड रिपन आहे, या लॉर्ड रिपनने 18 मे 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव पास करून घेतला. त्यामुळे लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक किंवा पितामह असं म्हटलं जातं. बघा इथं देण्यात आलेले 12 मे 1882 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक किंवा पितामह असं म्हटलं जातं. पुढं 1907 मध्ये आपण पाहिलं रॉयल विकेंद्रीकरण आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे जे अध्यक्ष होते, हे अध्यक्ष चार्ल्स हॉबाउस होते. या लॉर्ड रिपनने लोकल बोर्डची स्थापना केली होती आणि लोकल बोर्डवर इंग्रजी अधिकारी नेमण्यात आला होता. मग या चार्ल्स हॉबाउसने काय सांगितलं की तुम्ही लोकल बोर्ड स्थापन करताय, त्याच्यावर इंग्रजी अधिकारी आहेत आणि त्यामुळे परत त्याच्यावर सुद्धा तुमची सत्ता केंद्रित आहे. असं न करता हे जिल्हा लोकल बोर्ड काय करा, बरखास्त करा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लोकनियुक्त सदस्यांमार्फत जी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार आहे, हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार चालवा. पुढं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्यानुसार पंचायत राज या विषयाचा समावेश करण्यात आला. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो आहे याने 2 खात्याची निर्मिती केली, सोपीव खाते आणि राखीव खाते. सोपीव खाते म्हणजे महत्वाची खाती जी आहेत ती या राखीव खात्यामध्ये टाकण्यात आली आणि पंचायत राज हा जो विषय आहे हा त्याने सोपीव खात्यात काय केला होता, टाकला होता. आणि मग पुढे 1935 चा कायदा करण्यात आला आणि याच्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेचं मजबूतीकरण करण्याचं ठरवण्यात आलं किंवा मजबूती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच्यामध्ये महात्मा गांधींनी पंचायती राज या संकल्पनेला मोठे महत्व दिलं होतं. त्यांनी ग्राम स्वराज्य ही संकल्पना मांडली. लक्षात ठेवा, कोणती, ग्राम स्वराज्य ही संकल्पना मांडली. गांधींच्या मते भारताचा खरा विकास ग्राम राज्याच्या मजबूतीकरणात आहे असं गांधींनी संबोधलं होतं. पुढे आपण पाहिलं की बघा स्वातंत्र्योत्तर भारतातील पंचायत राज म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय करण्यात आलं की सर्वात मोठा भारताची महत्वाकांक्षी कार्यक्रम होता समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सीडीपी. आणि मग समुदाय विकास कार्यक्रम हा भारतातील ग्रामीण विकासासाठी 2 ऑक्टोबर 1952 रोजी याला काय करण्यात आली, सुरुवात करण्यात आली. अमेरिका या देशाने त्यावेळेस काय केलं होतं, याला सहाय्य केलं होतं. लक्षात ठेवा. आणि ही स्वतंत्र भारतातील पहिला व्यापक ग्रामीण विकास कार्यक्रम होता. मग सगळ्यात महत्वाचं बघा या कार्यक्रमाच्या वेळेस 1952 ला गट विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आलं. लक्षात ठेवायचं, गट विकास अधिकारी किंवा विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आलं. आणि मग हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाची जी उद्दिष्ट होती ही भारताचा सर्वांगीण विकास, बघा भारताचा सर्वांगीण विकास, शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्य, वीज, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणायची होती. ग्रामवासियांना सहभाग वाढवणे, त्याच्यानंतर स्वावलंबन आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हे या कार्यक्रमाचा उद्देश होता. मात्र स्थानिक लोक जे आहेत या स्थानिक लोकांचा या कार्यक्रमाला पाठिंबा मिळाला नाही. तसंच प्रशासकीय अडचणी आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला. आणि मग हा जो समुदाय विकास कार्यक्रम आहे, हा समुदाय विकास कार्यक्रम हा अयशस्वी ठरला. त्याच्यानंतर लगेच पुढच्या वर्षी राष्ट्रीय विस्तार सेवा योजना, नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस NES ही योजना राबवण्यात आली 2 ऑक्टोबर 1953 रोजी. कधी, 2 ऑक्टोबर 1953 रोजी. मात्र हा सुद्धा कार्यक्रम अयशस्वी ठरला. हे दोन्ही कार्यक्रम का अयशस्वी ठरले यासाठी 1954 मध्ये शिमला परिषद घेण्यात आली. याच्यामध्ये भारतातील पहिल्या कॅबिनेट मंत्री केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीमती अमृता कौर यांच्या पुढाकाराने ही जी परिषद आहे ही परिषद बोलवण्यात आली होती. सर्व भारतातील मंत्री बोलवण्यात आले आणि मग याच्यामध्ये या परिषदेने
ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी शासकीय अनुदान, प्रतिनिधित्व, ग्रामपंचायतींचा अर्थसंकल्प या महत्वाच्या शिफारसी या शिमला परिषदेने दिल्या. पुढं सगळ्यात महत्वाचं, मग हे जे दोन कार्यक्रम अयशस्वी ठरले होते याचा उहापोह करण्यासाठी बलवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली 1957 मध्ये समिती नेमण्यात आली. आणि मग या समितीने काही महत्वाच्या शिफारशी केल्या होत्या. यातली जी महत्वाची एक शिफारस होती की पंचायत राज हे जे आहे ते त्रिस्तरीय असावं. आणि मग याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असं होतं. आणि मग या समितीच्या ज्या शिफारशी आहेत या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. आणि भारतातील जर आपण पाहिलं तर बघा, भारतातील राजस्थान जे राज्य आहे, भारतातील राजस्थानमध्ये पहिलं पंचायत राज 2 ऑक्टोबर 1959 रोजी भारतातील राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये जे बागड गाव आहे या बागड गावात भारतातील पहिली ग्रामपंचायत अस्तित्वात आली आणि राजस्थान पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलं. यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं, त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर लगेच आंध्र प्रदेशने 1 नोव्हेंबर 1959 ला आंध्र प्रदेश दुसरं राज्य ठरलं पंचायत राज स्वीकारणार. आता या ठिकाणी पंचायत राज स्वीकारण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र 9वे राज्य ठरलं. हे महत्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, हे सुद्धा महाराष्ट्र ठरलं. आणि नंतर मग ही प्रणाली जी आहे ती प्रणाली संपूर्ण भारतासाठी लागू झाली. मग आता ही झाली आपली पंचायत राजची भारताची पार्श्वभूमी. महाराष्ट्राची पार्श्वभूमी बघा. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज स्थापनेसंबंधी बलवंतराव मेहता आहे, या बलवंतराव मेहता समितीच्या ज्या शिफारशी आहेत या शिफारशीचं मूल्यमापन करण्यासाठी 22 जून 1960 ला वसंतराव नाईक तत्कालीन महसूल मंत्री जे आहेत, तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. आणि या समितीने सुद्धा की 3 स्तर असावे असं सांगितलं. आणि ही जी शिफारस होती स्वीकारण्यात आली. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 हा महाराष्ट्राला 1 मे 1962 ला काय झाला, महाराष्ट्रात लागू झालेला आहे. हा जो अधिनियम आहे हा 1961 ला काय केला, संमत केला. 5 मार्च 1962 रोजी राष्ट्रपतींनी अनुमती दिली आणि 13 मार्च 1962 रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात हा जो कायदा आहे हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. आणि 1 मे 1962 पासून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था काय करण्यात आली, सुरू करण्यात आली. मग भारतामध्ये जर आपण पाहिलं तर बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये पंचायत राज अस्तित्वात आलं, तर महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीनुसार पंचायत राज काय झालेला आहे, अस्तित्वात आलेला आहे. आता या केंद्राच्या ज्या राज्याच्या समित्या आहेत हा आपण वेगळ्या भागात संपूर्ण केंद्राच्या समित्या आणि राज्याच्या समित्या या संपूर्ण व्यवस्थित त्याच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी ती कधी संमत झाले किंवा काय ते आपण पाहणार आहे. पुढे बघा, महत्वाचा घटक ज्याची आपण या भागामध्ये माहिती पाहणार आहे ग्रामपंचायत. जर आपण पाहिलं बघा, ग्रामपंचायत हा सगळ्यात शेवटचा तिसरा पण महत्वाचा स्तर आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पाहायचं म्हटलं तर याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपण पाहतो. जिल्हा परिषद हा सर्वोच्च स्तर आहे, तर सर्वात खालचा स्तर कोणता आहे रे, ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये 3 जे मदतीला अधिकारी असतात ते महत्वाचे आहेत, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक. छोट्या खेडेगावाचा जर कारभार पाहायचा म्हटला तर ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था असते. आणि मग या तिघांच्या मदतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायत राज मध्ये मी सांगितलं हा सर्वात खालच्या पण महत्वाचा टप्प्याला काय म्हटलं जातं रे, ग्रामपंचायत म्हटलं जातं. तसंच ग्रामसभेची ही कार्यकारी समिती, ग्रामपंचायतीलाच काय म्हटलं जातं, ग्रामपंचायतीची कार्यकारिणी समिती सुद्धा म्हटलं जातं. आता लक्षात ठेवा, 1 मे 1962 ला ज्यावेळेस हा पंचायत राजचा कायदा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 लागू झाला आणि अधिनियम 1961 हा 1 मे 1962 ला काय झाला, लागू झाला. त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती होत्या का रे, तर होत्या. हा जो कायदा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 नुसार आणि राज्य घटनेतील कलम 40 नुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याची काय आहे रे, तरतूद आहे. महत्वाचं की हा जो कायदा आहे 1958 चा मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958
हा महाराष्ट्रामध्ये 1 जून 1959 ला काय झालेला आहे, लागू झालेला आहे, हे लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याचं किंवा विसर्जन करण्याचा जो अधिकार आहे, हा अधिकार राज्य सरकारला आहे आणि राज्य सरकारने तो आयुक्तांना काय केलेला आहे, दिलेला आहे, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत स्थापन करायची तर सपाट प्रदेश असेल तर 600 लोकसंख्या आवश्यक असते. ही जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला 500 अशी दिलेली आहे. मग 600 लोकसंख्या असणे आवश्यक आहे आणि हा जर डोंगरी भाग असेल तर त्या ठिकाणी जरी 300 लोकसंख्या असेल अशा ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. आता 600 लोकसंख्या असेल तर आता याच्यामध्ये महत्वाची जी सदस्य संख्या आहे, ही सदस्य संख्या लोकसंख्येवर असते. जेवढी लोकसंख्या तेवढी सदस्य संख्या. मात्र जर आपण पाहिलं तर कमीत कमी 7, कमीत कमी किती 7 आणि जास्तीत जास्त 17 इतकी लोकसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. कमीत कमी किती असावे 7 आणि जास्तीत जास्त 17 इतकी असावी लागते. आता लोकसंख्येच्या आधारित सदस्यसंख्या पाहायचं म्हटलं तर बघा 1500 पर्यंत लोकसंख्या जर असेल तर 7 सदस्य आहेत. 1501 ते 3000 असेल तर किती आहेत, 9 सदस्य आहेत. 3001 ते 4500 लोकसंख्या असेल तर 11 सदस्य आहेत. 4501 ते 6000 लोकसंख्या असेल तर 13 सदस्य आहेत. 6001 ते 7500 असेल तर 15 सदस्य आहेत. 7501 ते 10000 लोकसंख्या असेल तर 17 सदस्य आहेत. आता लक्षात ठेवा 10,000 पेक्षा लोकसंख्या पुढे गेली, 10,000च्या पुढे आणि 25,000च्या आत असेल अशा ठिकाणी नगरपंचायती स्थापन केल्या जातात. मात्र तो अधिकार राज्य सरकारला काय करायचे ती, कारण का याला काय आहेत, अटी आहेत. त्यामुळं 10,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर 17 पेक्षा जास्त परंतु 21 पेक्षा कमी सदस्य नसतात. आलं लक्षात, 17 पेक्षा काय असतात जास्त आणि 21 पेक्षा कमी. कधी 10,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर अशा ठिकाणी जर नगरपंचायती स्थापन करायची असेल तर त्याला अटी आणि राज्य सरकारचा निर्णय आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. पुढं आरक्षण. आता जे आरक्षण सांगतोय हे आरक्षण महानगरपालिकेपर्यंत बदलत नाही. हे जे आरक्षण सांगतोय हे आरक्षण महानगरपालिकेपर्यंत लागू आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांसाठी ग्रामपंचायतीमध्ये एकूण जागा 50% राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती असतील तर ती लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत आणि जर मागास प्रवर्गीय घटक असेल तर ते किती आहेत लोकांकरता 27%, महिलांकरता 50%, मागास प्रवर्ग 27% आणि अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात. हे जे आरक्षण आहे हे बघा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना सर्वांना हेच आरक्षण आहे, हे लक्षात ठेवा. पुढं सदस्यांची पात्रता. सदस्यांची पात्रता काय आहे की तो गावाचा रहिवासी असावा, त्याचं मतदार यादीत नाव असावं, सगळ्यात महत्वाचं नवीन नियमानुसार त्याच्या राहत्या घरात स्वच्छतागृह असावं, ते त्याच्या नावावर असावं, बरोबर ना. नंतर तो वेडसर नसावा, तो भ्रष्टाचारी नसावा, तो दिवाळखोर नसावा, शासनात म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला नसावा आणि वयाची अट महत्वाची किती आहे रे, 21 वर्ष पूर्ण असावी, ही सदस्यांची काय आहे पात्रता आहे. आता मुदत जर पाहिली तर ग्रामपंचायतीची मुदत 5 वर्ष आहे. किती वर्ष आहे, 5 वर्ष आहे. त्याच्यानंतर मग सदस्यांची सुद्धा किती असणार आहे 5, सरपंच आणि उपसरपंच यांची सुद्धा मुदत किती वर्षाची असणार आहे 5 वर्षाची असणार आहे. बघा निवडणूक झाली यांची मुदत 5 वर्षाची आहे. ग्रामपंचायत बरखास्ती जर झाली मधूनच तर 6 महिन्याच्या आत म्हणजे 5 वर्ष कंप्लीट व्हायच्या अगोदरच जर ग्रामपंचायतीत बरखास्त झाली तर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं काय आहे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळत नाही, तुम्हाला 6 महिन्याच्या आत त्या निवडणुका घ्याव्याच लागतात. हा 5 वर्षाचा कालावधी शासन जास्तीत जास्त 6 महिन्यांनी वाढवू शकते, ते शासनावर असणार जो हा दिलेला आहे तो. मात्र जर ग्रामपंचायत बरखास्त झाली तर इथं कालावधी वाढून मिळत नाही, 6 महिन्याच्या आत तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतात. आणि ग्रामपंचायत मी सांगितलं बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे, राज्य शासनाला आहे. मग ही ग्रामपंचायत 5 वर्षाच्या अगोदर कधी बरखास्त केली जाते, निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी जर राजीनामा दिला तर पोट निवडणूक घेण्याचा निर्देश किंवा बरखास्तीचा निर्णय हा कुणाचा असतो रे, राज्य शासनाचा असतो. आता मी या ठिकाणी सांगितलं की डोंगरी भागामध्ये 300 लोकसंख्या आवश्यक आहे. ती सदस्य संख्या किती असते बघा, डोंगरी भागात 300 ते 1500 लोकसंख्येत 7 सदस्य असतात. किती असतात 7 सदस्य असतात, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आयएमपी करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो का, कारण का याच्यामध्ये याच्या अगोदर सरपंच पद जे आहे ते अप्रत्यक्षरित्या निवडलं जात होतं आणि आता ते सध्या प्रत्यक्षरित्या निवडलं जाते.
आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काय आहे बघा. 2022च्या अगोदर हा निर्णय 27 जुलै 2022च्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला की सरपंच पद हे प्रत्यक्षरित्या निवडून दिलं जावं. याच्या अगोदर काय व्हायचं की गावातील जे नागरिक आहेत हे सदस्यांना निवडून देत होते. समजा असं झालं की 7 सदस्य आहेत त्या गावात, 7 सदस्यांना निवडून दिले जात होतं. याच्यामध्ये ज्यांचे जास्त सदस्य त्यांचा सरपंच उपसरपंच व्हायचा आणि तो पहिल्या सभेमध्ये काय केला जायचा, निवडला जायचा. आता मात्र तसं नाही. सरपंच जे निवड आहे हे सरपंचाला डायरेक्ट लोकच निवडून देणार. याच्या अगोदर काय व्हायचं, सदस्यांना लोक निवडून द्यायची, या सदस्यांद्वारे सरपंच उपसरपंच निवडला जायचा. त्याला अप्रत्यक्षरित्या म्हटलं जातं. प्रत्यक्षरित्या म्हणजे काय, लोकांकडून डायरेक्ट निवडून दिलं जाणार आहे. मग 27 जुलै 2022ला ही जी बैठक झाली, या बैठकीमध्ये सरपंच पद प्रत्यक्षरित्या निवडलं जाणार आहे. सरपंच पद जर आपण पाहिलं तर ते काय रे, आरक्षित आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर रोटेशन पद्धतीने दर 5 वर्षाला वेगवेगळ्या समाजाचं काय होत असतो, सरपंच होत असतो. जातीनुसार त्याला आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि उपसरपंच पदाला कोणीही, हे विना आरक्षित आहे, कोणीही उभं राहू शकतं, हे आरक्षित नाहीये. आता बघा, आरक्षणाची जी सोडत आहे, ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत ही निवडणूक होण्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. आलं लक्षात, कोणत्या प्रवर्गाला सरपंच पद द्यायचं आहे. आणि निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक होती आणि ही बोलवण्याची किंवा अधिसूचना त्या ठिकाणी जे जिल्हाधिकारी आहेत ते जिल्हाधिकारी काढतात आणि जिल्हाधिकाऱ्याने प्राधित केलेला अधिकारी त्या पहिल्या सभेचा अध्यक्ष असतो. म्हणजे त्या ठिकाणी कोण असणारे रे, तहसीलदार असणारे. लक्षात ठेवा. आता सरपंचाची निवड गरजेची नाही, कारण का सरपंच अगोदरच काय केला जाणार आहे, निवडला जाणार आहे. बरोबर ना, निवडला जाणार आहे. मग याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, ज्यावेळेस पहिल्या सभेमध्ये उपसरपंच निवडला जाईल, बरोबर. आता सरपंच तर निवडला गेलेला आहे, मात्र जर उपसरपंचाला समसम चिठ्ठ्यावरून समान मते पडली तर अशा वेळेस नवीन नियमानुसार सरपंचाला हा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याला निर्णायक मत देण्यात आलेलं आहे की उपसरपंच कोण असावं. त्याचं एक मत त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. ते उपसरपंच जर समान मते पडली तर त्याचं एक मत ते ठरवणार आहे. ते त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. बघा, थेट जनतेतून निवड सरपंचाची, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुजरात राज्य आणि मध्य प्रदेश ही राज्य जे आहेत, या राज्यांमध्ये सरपंचाची थेट निवडणूक पहिल्यापासून जनतेतून होते. मात्र महाराष्ट्रामध्ये हा जो कायदा आहे, हा कायदा किंवा सरपंच पद प्रत्यक्षरित्या हे 27 जुलै 2022च्या बैठकीत थेट निवडून येणार आहे असं ठरवण्यात आलं. आता त्याला निवडून येणार आहे त्यामुळे काही महत्वाचे अधिकार देण्यात आलेले आहेत नवीन निकषानुसार, हे लक्षात ठेवा. सर्व ग्रामसभांचे आणि ग्रामविकास समित्यांचे तो पदसिद्ध काय असणार आहे, अध्यक्ष सरपंच असणार आहे. आता सरपंच पदासाठी वय 21हून कमी नसावं, म्हणजे 21 असावं. 7वी तो काय असावा, उत्तीर्ण असावा, त्याचं मतदार यादीत नाव असावं. इथं दिले बघा, उपसरपंच निवडणुकीत समान मते पडल्यास सरपंचाचे पद निर्णायक, हे नवीन निकषानुसार आहे. हे खूप महत्वाचं आहे. आता बघा, उपसरपंच पदाच्या निवडणूक फेरीमध्ये सरपंच यांना मतदानात भाग घेता येईल. तसेच उमेदवारांना समान मते पडली तर निर्णायकी मत देण्याचा हक्क कोणाला आहे, सरपंचांना देण्यात आलेला आहे. 3 जुलै 2018 मध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अविश्वास ठराव, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल. लक्षात ठेवा, याच्यामध्ये नवीन निकषानुसार काय बदल झालेत आणि जुने निकष काय आहेत ते सुद्धा सांगतो. बघा, सरपंच उपसरपंचावर अविश्वास ठराव मांडायचा तर अगोदर काय होतं बघा, म्हणजे हा 2022च्या अगोदर काय होतं की तो 1/3 सदस्यांनी मांडावा. 1/3 सदस्यांनी मांडावा आणि हे कुणाला सूचना द्यावी, तहसीलदारांना. आणि तहसीलदार 7 दिवसाच्या आत ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवतील. या सभेचं अध्यक्षस्थान कोण भूषवल रे, तहसीलदारच भूषवणार. कोण भूषवल, तहसीलदार. आणि मग या ठिकाणी जर 2/3 बहुमत झालं तर त्यांना पदावरून दूर करता येईल. मात्र जर महिला पदाधिकारी असेल तर महिलांसाठी किती आहे, सरपंच उपसरपंच महिला असतील तर 3/4. हे 2022 पर्यंत होतं, हे लक्षात ठेवा. हे 2022 पर्यंत होतं, लक्षात ठेवा. 1/3 ठराव मांडण्यासाठी, बहुमतासाठी 2/3 आणि महिला असेल तर 3/4. आता याच्यामध्ये महत्वाचं की आता 2022 सरपंचाची थेट निवडणूक होते आणि त्यामुळं मग याच्यामध्ये महत्वाचं काय करण्यात आलंय की सरपंचावर 2 वर्षापर्यंत अविश्वास ठराव मांडता येणार नाही. लक्षात ठेवा, सरपंचावर अविश्वास 2 वर्षापर्यंत मांडता येणार नाही. आणि जर विसर्जन होण्याच्या म्हणजे 5 वर्षाचे विसर्जन होते तर शेवटच्या 6 महिन्यात सरपंचावर अविश्वास ठराव मांडता येणार नाही. कारण सरपंच
थेट जनतेतून निवडून येतो असा निर्णय घेण्यात आलेला आहे. विविध ग्राम विकास समित्यांचे अध्यक्षपद सरपंचांनाच असेल. पहिली 2 वर्ष बघा इथं महत्वाचं आहे, पहिली 2 वर्ष सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणता येत नाही. आता महत्वाचं मी काय सांगितलं बघा, 2 वर्षानंतर अविश्वास ठराव जर मांडायचं म्हटलं तर ठराव मांडण्यासाठी 1/3 आहे, मात्र बहुमतासाठी 3/4 करण्यात आलेले लक्षात ठेवा. हा महत्वाचा निकष आहे. जर बहुमत किती पाहिजे? 3/4. आता जर त्या ठरावावर बहुमत मिळालं 3/4 तरी सुद्धा सरपंचाला पदावरून काढता येत नाही, सरपंच पद जात नाही. हे महत्वाचं आहे. जरी 3/4 झालं तरी त्याचं कारण काय की प्रत्यक्षरित्या येतोय सदस्य इतर जर घटकाचे असतील पक्षाचे असतील तर सरपंच पदाला दूर करू शकतात. आणि म्हणून मग हा जो अधिकार आहे त्याला पदावरून दूर करण्याचा, बहुमत मिळाल्यानंतर 3/4 बहुमत मिळले तर हा अधिकार नवीन निकषानुसार विशेष ग्रामसभेला देण्यात आलेला आहे. व ही विशेष ग्रामसभा घेतली जाते आणि या बैठकीमध्ये जर बहुमत मिळालं तरच सरपंच पद किंवा सरपंचांना उपसरपंचांना पदावर काय केलं जाऊ शकतं? दूर केलं जाऊ शकतं. बघा 2 वर्षांनी 75% म्हणजे किती रे? 3/4 किंवा त्याहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तरी सरपंच पद जात नाही. मग काय महत्वाचं? या अविश्वासाच्या प्रस्तावात विशेष ग्रामसभेत गुप्त मतदानाद्वारे संमती मिळाली पाहिजे. मग या ठिकाणी यापूर्वी काय होतं? 2/3 सदस्य. मात्र मी सांगितल्याप्रमाणे पुस्तकांमध्ये अपडेट केलेलं नाहीये किंवा विद्यार्थ्यांना माहिती नसेल, हे महत्वाचं आहे. तुम्ही वाटलं तर नवीन जो 2022 जो नियम आलेला आहे तो वाचून घ्या. या ठिकाणी तो 3/4 देण्यात आलेला आहे. सरपंच बहुमतासाठी हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. असं जर बहुमत मिळालं तर विशेष ग्राम सभेत तो ठराव पास करून मग त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. बघा याच्यामध्ये दिलंय सरपंच पद जाणार नाही तरी सुद्धा त्यासाठी एक महत्वाचा टप्पा शासनाने ठेवलेला आहे. 3/4 बहुमताने सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी हे त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यामार्फत, म्हणजेच कोण असणार त्या ठिकाणी? तहसीलदार असणार आहे, तालुक्याचे दंडाधिकारी. ग्रामसभा बोलवली जाते आणि त्या ठिकाणी अध्यक्ष सुद्धा कोण असणार आहे? तहसीलदारच असणार आहे. आणि मग या त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेनुसार गुप्त मतदानाद्वारे अविश्वासाच्या ठरावाला संमती मिळाली तरच सरपंच पद जाईल. आणि मग सरपंचावर अविश्वासासाठी केवळ ग्रामपंचायत सदस्यांवर शासनाने भरोसा ठेवलेला नाही तर तो भरोसा विशेष ग्रामसभेवर ठेवण्यात आलेला आहे या नवीन निकषानुसार. हे लक्षात ठेवा. पुढे महत्वाचं, अविश्वासाचा ठराव निष्फळ ठरला म्हणजे काय की त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडला आणि तो फेटाळला गेला, म्हणजे बहुमत मिळालं नाही 3/4, तर निवडणूक दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीच्या आत आणि ग्रामपंचायतीची मुदत समाप्त होण्यापूर्वी 6 महिन्याच्या आत अविश्वासाचा प्रभाव आणतात नाही. मी अगोदरच बोललेलं आहे. आता अविश्वास ठराव मी काय म्हटलं? निष्फळ ठरला. तर एकदा 2 वर्षांनी तुम्ही मांडला, 2 वर्षाने तुम्ही मांडला आणि तो फेटाळला गेला तर पुन्हा 2 वर्षाच्या कालावधीत तो अविश्वास प्रस्ताव परत आणता येत नाही. म्हणजे 2 वर्षाने मांडता येत नाही. 2 वर्ष झालं त्याच्यावर मांडला आणि तो फेटाळला गेला तर पुढच्या 2 वर्ष मांडता येत नाही. म्हणजे 4 वर्ष कंप्लीट झाल्यावर त्याच्यावर अविश्वास ठराव आपण दाखल करू शकतो. शेवटच्या 6 महिन्यात करता येत नाही. याचा अर्थ संपूर्ण 5 वर्षात यांच्यावर फक्त 2दाच अविश्वास ठराव मांडता येतो. हे महत्वाचं आहे. मग बघा 5 वर्षांच्या कालावधीत सरपंचावर केवळ 2दाच अविश्वासाचा प्रस्ताव आणता येतो. हे याच्या अगोदर किती वेळा मांडता येत होता, पण आता फक्त 2दाच मांडता येतो. पहिले 2 वर्ष शेवटचे 6 महिने मांडता येते, त्याच्यानंतर मांडला आणि तो फेटाळला गेला तर पुन्हा 2 वर्ष मांडता येत नाही. असं 5 वर्षाच्या कालावधीत 2दाच अविश्वास ठराव मांडला जातो. हे सरपंचाविषयी सर्वात महत्वाचं होतं जे आपण नवीन निकषानुसार घेतलेलं आहे. पुढं राजीनामा. बघा सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात. सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात. तर उपसरपंच आणि सरपंच ग्रामपंचायतीचे हा आपला राजीनामा सरपंचाकडे देतात. याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आता अकार्यक्षमता, गैरवर्तन यासारख्या कारणावरून जिल्हा परिषदेची स्थायी समिती सरपंच पदमुक्त करू शकते. याच्यात सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. हा अधिकार स्थायी समितीला होता, हा अधिकार आता आयुक्तांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. कुणाला देण्यात आलेला आहे रे? आयुक्तांना. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. सप्टेंबर 2024 नंतर मानधनामध्ये काय झालेले आहे? दुप्पट
वाढ झालेली आहे. मग बघा ही लोकसंख्येवर आहे. जर 2000 पर्यंत लोकसंख्या असेल तर सध्या सरपंचाला अगोदर 3000 होतं, पण 2000 लोकसंख्या असेल तर सरपंचांना 6000 वेतन आहे. तर उपसरपंचांना अगोदर 1000 होतं, आता सध्या किती आहे? 2000. पण नवीन निकषानुसार 2000 पर्यंत लोकसंख्या असेल तर सरपंचांना 6000 आहे आणि उपसरपंचांना किती आहे रे? 2000 आहे. लोकसंख्या 2000 ते 8000 असेल तर अगोदर सरपंचाला 4000 होते, ती वाढून 8000 झालेली आहे. म्हणजे सध्या सरपंचाला 8000 इतकं वेतन आहे 2000 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असेल तर, आणि उपसरपंचांना 1500 वरून 3000 झालेली आहे. आणि पुढं लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त असेल तर अगोदर 5000 होती, सध्या त्या सरपंचाला 10000 रुपये दिले जातात आणि उपसरपंचांना 2000 होते 4000 दिले जातात. नवीन निकषानुसार जर आपण पाहिलं तर सरपंचांना 10000 वेतन आहे तर उपसरपंचांना 4000 वेतन आहे. याच्या पीडीएफ सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला. याच्या पीडीएफ शौर्य मी पुढे याच्यावर मी तुम्हाला देणार आहे. त्या पीडीएफ व्यवस्थित काय करा, वाचा. तुम्ही नवीन निकष सुद्धा वाचून घ्या. सध्या सरपंचाला 10000 तर उपसरपंचाला किती आहे? 4000 इतकं काय रे वेतन आहे, ते लक्षात ठेवा. आता सरपंचाचे अधिकार भरपूर आहेत, पण महत्वाचे घेतलेले आहेत. सरपंचाचा अधिकार व कार्य, तो सगळ्या सभेचा काय असणार आहे? अध्यक्ष असणार आहे. गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे त्याचं काम आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे, योजनांना पंचायत समितीची मंजुरी घेणे, ग्रामपंचायतीचा दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे. पुढं ग्रामपंचायतीला उत्पन्न कुठून मिळतं? उत्पन्नाची साधने, ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर, व्यवसाय कर, यात्रा कर, जनावरांच्या खरेदी विक्रीवर कर, जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान, विकास कामांसाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारे अनुदान. पुढं ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प म्हणजेच अंदाजपत्रक. लक्षात ठेवा, अंदाजपत्रक मांडण्याचा जो अधिकार आहे, हा अंदाजपत्रक लक्षात ठेवा जो प्रशासकीय अधिकारी म्हणजे ग्रामविकास अधिकारी, अगोदरचं नाव ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी मांडतो. लक्षात ठेवा, ग्रामविकास अधिकारी. आणि याला मंजुरी कोण देतं रे? याला मंजुरी पंचायत समिती. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला अर्थसंकल्पाला मंजुरी पंचायत कोण देते रे? समिती देते. मग अंदाजपत्रकात काय असतं बघा, अर्थसंकल्पामध्ये ग्रामसेवक म्हणजे ग्रामविकास अधिकारी तयार करतो, जो ग्रामपंचायतीचा अधिकारी असतो. अर्थसंकल्प सरपंचाला दाखवावा लागतो, अंदाजपत्रक अर्थसंकल्प, आणि नंतर पंचायत समिती यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलं जातं. त्या ठिकाणी पंचायत समिती काय करतं रे? अंतिम मान्यता मिळते आणि मग अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीकडे ते परत येतं. हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. पुढं ग्रामपंचायतीची कामे, ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये एकूण 29 विषय लक्षात ठेवा. किती? 29 विषय. मग यात गावात रस्ते बांधणे, गावातील सदस्यांची गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, संदल, उरूस यांची व्यवस्था ठेवणे, ग्रामपंचायत हद्दीतील येणारे कर व शासनाकडून येणारे निधी यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करावा. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारकडून निधी देताना आता 100% निधी ग्रामपंचायतीला काय केला जातो रे? निधी दिला जातो 100%. पहिलं कसं व्हायचं की जिल्हा परिषद द्यायचा, जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती द्यायचा, पंचायत समिती ग्रामपंचायत द्यायची. आता 100% निधी केंद्राकडून कुणाला येतो? ग्रामपंचायतीला येतो. बैठका सभा महत्वाचा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये एक सभा होते. अशा वर्षाला 12 सभा होतात. ग्रामपंचायतीच्या सभा विचारलं तर त्या वर्षाला 12 होतात, महिन्याला 1 होते. मग याच्यामध्ये राज्यसेवेला एमपीएससी ला हा प्रश्न विचारण्यात आला की ग्रामपंचायतीच्या 12 पेक्षा अधिक बैठका होतात. हे विधान चूक का बरोबर आहे? चूक का असत्य? मुलांनी लिहिलं हे विधान चुकीकरण 12च होतात. आता याचा अर्थ जाणून घ्या. 12 पेक्षा कमी होऊ शकत नाही, 12 पेक्षा कमी होऊ शकत नाही, पण 12 पेक्षा अधिक घेतल्या जाऊ शकतात. जर गावावर काही संकट आलं महत्वाचं असेल तर अशा वेळेस सभा बोलवली जाते ग्रामपंचायतीची. लक्षात ठेवा. 12 पेक्षा अधिक घेतल्या जाऊ शकतात हे विधान बरोबर आहे, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. प्रत्येक महिन्यात 1 आणि वर्षातून 12 बैठका बोलावल्या जातात आणि या बैठकीचा अध्यक्ष कोण असणारे? सरपंच असणारे. लक्षात ठेवा. पुढं कार्यालयीन तपासणी IMP करून ठेवा. याच्यावर मुलं चुकलेली आहेत. ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी मुलांना विचारलं तर ग्रामसेवक उत्तर लिहिलेले हे चुकीचं आहे. ग्रामपंचायत कार्यालयीन तपासणी जिल्हा परिषदेच्या CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांनी जर प्राधिकृत केला तर विस्तार अधिकारी ग्रामपंचायतीची कार्यालयीन तपासणी घेतात, लक्षात ठेवा. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे हिशेब तपासणी. 25,000पेक्षा कमी उत्पन्न असेल तर जिल्हा परिषद घेते आणि 25,000पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर स्थानिक निधी लेखापाल घेते, हे लक्षात ठेवा. ग्रामनिधी. मग गावाला निधी कुठून मिळतो? ग्रामनिधी म्हणजे ग्रामपंचायतीच्या मालकीचा निधी होय. हा निधी ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनांमधून, करांमधून आणि देणग्याच्या माध्यमातून मिळत असतो. याच्यामध्ये बघा, मी सांगितलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विविध योजनांमधून मिळतो. घरपट्टी, पाणीपट्टी, बाजार कर यांसारख्या करांमधून तो जमा केला जातो. गावातील नागरिक, संस्था किंवा इतर व्यक्तीकडून मिळालेल्या ज्या देणग्या आहेत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून सुद्धा ग्रामपंचायतीला निधी काय केला जातो रे? दिला जातो. ग्रामसभा. बघा, जर आपण पाहिलं तर एकूण 4 ग्रामसभा होतात. 3 महिन्याला एक होते. 3 महिन्याला एक घेणं गरजेचं आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आहे. खेड्यात मधील मतदानाचा हक्क प्राप्त असणारी प्रत्येक व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असते, लक्षात ठेवा. म्हणजे त्याला 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि मतदार यादीत त्याचं काय असावं? नाव असावं. हा ग्रामसभेचा सदस्य असतो. आणि म्हणून ग्रामपंचायत ही ग्रामसभेची काय आहे रे? कार्यकारिणी आहे. आणि ती ग्रामपंचायत जी आहे ती ग्रामसभेला जबाबदार आहे. पहिलेच आपण याच्यामध्ये पाहिलं. याच्यामध्ये भोंगीवार समितीने ग्रामसभेला, महत्वाचं आहे, भोंगीवार समितीने ग्रामसभेला बळकटी देण्याचं काम केलेलं आहे. आता ही जी घटना दुरुस्ती जर आपण पाहिली, आपल्याला माहिती 73वी घटना दुरुस्ती, 73वी 74वी घटना दुरुस्ती 1993 ला झालेली आहे. 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी आहे. 74वी घटना दुरुस्ती शहरी भागासाठी किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे. 73वी घटना दुरुस्ती 1993 ला झाली आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती 24 एप्रिल 1993 ला झाली, लक्षात ठेवा. 24 एप्रिल 1993 ला याची काय झालेली आहे? अंमलबजावणी झालेली आहे. आणि या घटना दुरुस्तीमुळे ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. आता या ग्रामसभेच्या ज्या 4 बैठका आहेत या कधी घेतल्या जातात? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 2 ऑक्टोबर. मात्र ही जी तारीख आहे ही तारीख रद्द करण्यात आलेली आहे. 26 जानेवारीला एक होते, 1 मेला एक होते, 15 ऑगस्टला एक होते स्वातंत्र्य दिनी. आणि आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी एक घेतली जाते. 2 ऑक्टोबर ही तारीख रद्द करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग याचा अध्यक्ष कोण असतो रे? सरपंच असतो. सरपंच नसेल तर उपसरपंच, आणि उपसरपंच नसेल तर जो ज्येष्ठ सदस्य आहे या सदस्याला या ग्रामसभेचा काय केला जातो? अध्यक्ष केला जातो. मात्र या जर 4 ग्रामसभा नाही घेतल्या तर सरपंच, उपसरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ग्रामसभा करीत असलेली कामे. कर आकारणीसाठी मान्यता देणे, ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मंजुरी देणे, ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष खर्च, काम यांच्या पाहणीसाठी दक्षता समिती नेमणे, ग्रामपंचायतीचे सदस्य निवडणे, ग्रामसभा ठरावाच्या माध्यमातून सर्व विभागांना सूचना व मत पाठवू शकते. महत्वाचं ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो, ग्राम विकास अधिकारी. अगोदरचं नाव काय होतं रे? ग्रामसेवक होतं. काय होतं? ग्रामसेवक. आता ग्राम विकास अधिकारी हा ग्रामपंचायतीचा सचिव व चिटणीस असतो. सचिव काय असतो? ग्रामपंचायतीचा चिटणीस असतो. याला ग्राम विकास अधिकारी या नावाने ओळखलं जातं. याची जी निवड आहे ती जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषदेकडून, मग आता सध्या MKCL घेत होतं, आता वेगळी किंवा MPSC सुद्धा घेऊ शकते. जिल्हा परिषदेकडून याची निवड किंवा परीक्षेद्वारे याची निवड केली जाते. आणि महत्वाचं याचं नेमणूक निलंबन कोण करू शकतं? त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी CEO निलंबन, नंतर त्याची नेमणूक म्हणजे कोणत्या ठिकाणी त्याला पाठवायचं मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो आणि त्याचं वेतन म्हणून त्याला जिल्हा निधीतून दिलं जातं. त्याला वेतन जिल्हा निधीतून दिलं जातं, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. त्याच्यावर नजीकचं नियंत्रण गट विकास अधिकाऱ्याचं म्हणजे BDOचं, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचं असतं. आणि त्याच्यानंतर CEOचं असतं. त्याच्यानंतर कोणाचं असतं? CEOचं म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं. हे परीक्षेला महत्वाचं आहे. निवड कोण करतं? नेमणूक कोण करतं? निलंबन कोण करतं? वेतन कोण देतं? त्याच्यावर नंतर कोणाचं आहे रे? गट विकास अधिकाऱ्याचं. त्यानंतर CEOचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं आहे, हे लक्षात ठेवा. ग्रामसेवकाची कामं महत्वाचं. आता आपण पाहिलं अंदाजपत्रक तयार करतो, ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळतो, गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देतो, लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे,
कर वसूल करणे, जनतेला विविध प्रकारचे दाखले देणे, जन्म मृत्यू उपजत मृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी महत्वाचे आहे. जन्म मृत्यू उपजत मृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याच्यात बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी कोणाला म्हटलं जातं हा प्रश्न आलता. ग्रामविकास अधिकाऱ्याला किंवा ग्रामसेवकाला हे महत्वाचं आहे. कामकाज पाहतो. मजूर नोंदणी अधिकारी म्हणून काम करतो. बांधकाम कामगारांची नोंदणी करतो. हे तर महत्वाचं. जनमाहिती अधिकारी म्हणून तो कामकाज पाहतो. जैव विविधता समिती सचिव म्हणून काम करणे, विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे, आपत्कालीन समिती सचिव म्हणून काम करतो. झाडे लावणे, शौचालय बांधून ते वापरायला शिकवणे, ग्रामसभेचा सचिव म्हणून तो कामकाज पाहतो. आता महत्वाचं ज्याच्यावर ऑनलाईन तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षामध्ये, याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारं पहिलं राज्य राजस्थान आहे. 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानने पंचायत राज स्वीकारलेले आहे. दुसरं राज्य ठरलेले आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1959 ला. त्याच्यानंतर पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य कोणतं आहे रे? महाराष्ट्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायत राज हे नाव दिलेलं आहे. तसंच मी सांगितलं नया पंचायत राज कोणी म्हटलंय रे? राजीव गांधी यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती आहे? अकलूज. महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न देणारे ग्रामपंचायत, त्याच्यात कमी जास्त होऊ शकतं. आता सध्या ठाण्यामधली नवघर आहे. ठाण्यामधली कोणती आहे रे? नवघर आहे. त्याच्या अगोदर पुण्यामधली होती. पुण्यामधली नरे आंबेगाव होतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत? सातारामध्ये आहेत. सर्वात कमी ग्रामपंचायती कुठं आहेत? सिंधुदुर्ग मध्ये आहेत. हा प्रश्न विचारला होता बघा. ग्रामपंचायतीचे वाढ निश्चित कोण करतं? जिल्हाधिकारी. आणि घोषित करण्याचा अधिकार, घोषित करण्याचा अधिकार हा तहसीलदारांना आहे. हे VIP करून ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा माण्याची वाडी सातारा ही ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार तिला मिळालेला आहे. तसंच ग्राम ऊर्जा स्वराज्य पुरस्कारांची विजेते आहेत. त्या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती आणि लोकसहभाग असा मोठ्या प्रमाणात ओळख त्यांची निर्माण झालेली आहे. कोणती? माण्याची वाडी सातारा. आता पुढे महत्वाचं याच्यामध्ये बघा, जी सांगितलं 10 राज्य आहेत ज्यांनी पंचायत राज स्वीकारलं, याच्यावर तुम्हाला याचा क्रम विचारला जाऊ शकतो. त्याची ट्रिक बघा काय? रात को पंप लाना आहे. रात को पंप लाना आहे. तर यातलं पहिलं रात को पंप हे अक्षर इंग्लिशचे लक्षात ठेवायचे. RATKOPUM आणि P. पहिलं R राजस्थानने स्वीकारलं, नंतरचं हे आंध्र प्रदेश, त्यानंतरचं हे आसाम, नंतर T तामिळनाडू, K कर्नाटक, O ओरिसा, P पंजाब, U उत्तर प्रदेश, आपलं 9वं महाराष्ट्र, M आणि P चं शेवटचं कोणतं राज्य आहे रे? पश्चिम बंगाल. पहिली 2 राज्य लक्षात ठेवा आणि शेवटची 2 मध्ये विचार जाऊ शकतात. तर त्याला ट्रिक काय? रात को पंप लक्षात ठेवा. आता बघा आपण आज ग्रामपंचायत पाहिलेले, ग्रामपंचायतीचा सारांश पाहिला, पार्श्वभूमी पाहिली, नंतर ग्रामपंचायत पाहिलेले. आता पुढच्या भागामध्ये आपण पंचायत समिती जिल्हा परिषद पाहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पहिला जो भाग आहे ग्रामपंचायतीची पार्श्वभूमी ती नक्की पाहिली. त्याच्यामध्ये महत्वाचं देण्यात आलेलं आहे. त्याचा सारांश आजच्या भागामध्ये आपण पाहिला. या भागामध्ये आपण ग्रामपंचायत पाहिलेला आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचंय की संपूर्ण पंचायत राज या सिरीज मध्ये होणार आहे. तसंच तुमचं जे राज्यशास्त्र आहे या सिरीज मध्ये घेणार आहे. तुमचं पॉलिटी झाल्यानंतर हिस्ट्री सुद्धा घेणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये भूगोल सुद्धा घेणार आहे. भूगोल झाल्यानंतर संगणकावरचे क्वेश्चन घेणार आहे. ही सिरीज सर्व विद्यार्थ्यांनी पाहावी, नक्की पाहावी. तुमच्या काय कमेंट असतील त्या कळवाव्यात. नक्की लेक्चर कसं झालं हे सुद्धा कमेंटद्वारे सांगावं. व्हिडिओला लाईक करावा, सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला नाही त्या सर्वांना जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढं मला अजून चांगलं तुम्हाला लेक्चर किंवा जास्तीत जास्त माहिती देता येईल आणि जास्तीत जास्त चांगली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल. त्यामुळे आपला जो चॅनल आहे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हा जो व्हिडिओ आहे, हे जे व्हिडिओ आहे संपूर्ण GS अख्खं GS तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं काय आहे? गरजेचं आहे. तुमच्या मित्रमैत्रिणी सुद्धा सबस्क्राईब करायला लावा, त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांना तुम्हाला आणि मित्रमैत्रिणी याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. शौर्य करिअर अकॅडमी यासाठी कायम विद्यार्थ्यांसाठी कटिबद्ध असणार आहे. थँक्यू.